लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, कालचा भाग देऊ शकले नाही मी, कारण काल TTMचाच भाग इतक्या उशिरा आला आणि त्यानंतर रविवार असल्यामुळे माझी मुलं घरी होती आणि त्यांनी मला रिव्ह्यू, आणि मनापासून सांगते काल जरा कंटाळाच केला मी लग्नानंतरचा रिव्ह्यू देण्यासाठी. आणि तसंही खूप बोर दाखवला होता काल भाग. त्या रम्याने उगाचच पडायचं नाटक केलं. पाठ जेव्हा त्याच्या आईशी बोलायला जातो ना, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून, फक्त काल नंदिनी आणि जीवाचं भांडण छान दाखवलं त्यांनी एका सीनमध्ये. तर आज देखील रम्या तोच प्रयत्न करते. तिला काहीही करून पार्थला सांगू द्यायचं नाहीये या मानिनीताईंना की तो घटस्फोट घेतोय काव्यापासून. आता तो पार्थ पुन्हा सांगायला जातो बरं का मानिनीताईंना. खरं तर हे जरा ओव्हरच वाटलं. म्हणजे पार्थ त्या रम्यासमोर कशाला बोलतोय बरं, हे मला कळलंच नाही. पण तरी पण तो प्रयत्न करतो, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग रम्या पुन्हा जोरात दुखताय तिचा पाय, असं नाटक करायला लागते. आणि हा पार्थ तिच्या पायाला ऑइंटमेंट काय लावून देतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. असो, रम्याला काय तो त्याचाच परमानंद. पार्थचं काय बाबा, मोठ्या मनाचा आहे तो. नंदिनीची पण काळजी घेतो, काव्याची पण घेतो, सोबत रम्याची पण घेतो. त्याचं काय बाबा. जाऊ द्या, आता काय बोलू. आता या मानिनीताईंना या रम्याचा आगाऊपणा कळला आणि त्यांनी मुद्दामच सांगितलं, काय ग दरवेळेला तू पडतेस आणि सावरायचं का पार्थने तुला. आता रम्या म्हणते, चुकून ग मामी, आता लगेच लॅपटॉप दे रे पार्थ असं म्हणते आणि लॅपटॉपवर काम करायचं नाटक करते. मला काहीही करून पार्थला बोलू द्यायचं नसतं मानिनीताईंशी घटस्फोटाबद्दल, त्यासाठी हे असले बालिश प्रयत्न करतेय. असो, पण आता या दोघा मायलेवकाची लिंक शेवटी तुटतेच. मानिनीताई तरी सुद्धा त्याला म्हणतात, काय रे काय म्हणत होतास, फोटोची गरज नाही वगैरे. आता पार्थ थोडासा टेन्शनमध्ये येतो बरं का आणि म्हणतो, म्हणजे अगं आई मला म्हणायचं होतं की माझ्याकडे चांगले चांगले फोटोज आहेत ना, म्हणून त्या फोटोची गरज नाही असं म्हणतोय मी. मानिनीताई म्हणतात, नक्की ना. आता बघा पार्थने त्याचं बोलणं कसं चुकवलंय. आणि मानिनीताई म्हणतात, अरे बेटा तुला जे बोलायचं होतं ते बोल ना. आता लगेच रम्या पुन्हा डिस्टर्ब करत म्हणते, ए अरे पार्थ तू जरा डिटेल्स बघतो का हे सगळे लॅपटॉपवर. आणि आता पार्थ ते डिटेल बघतो तेव्हा मानिनीताई म्हणतात, ए रम्या तुला काही पाहिजे असेल ना तर मला हाक मार, पार्थला नको त्रास देऊ, नसती उठा ठेव मला नको आहे असं म्हणून आता त्या तिथून निघून जातात बरं का. आणि रम्याचा जो हेतू आहे तो साध्य होतो. पार्थचं आणि मानिनीताईंचं बोलणं झालंच नाही. नेमकं रम्याला पाहिजे तरी काय प्रेक्षकांनो, आता मीच कन्फ्यूज झाली आहे हे समजण्यात. आता बघा भांडण कंटिन्यू चालूच आहे. नंदिनी जीवाला काही शांत बसू देत नाही आणि जीवा नंदिनीला नंदिनी म्हणत असते, वा रे वा तुम्हाला माझ्याबद्दल कधी कन्सर्न वाटला हो. जीवा म्हणतो, तुला तरी कुठे कन्सर्न आहे माझ्याबद्दल, टोमणे मारण्यात वगैरे फक्त पटायतेस तू. आता लगेच नंदिनी म्हणते, हा 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 आले मोठे, बायकोने टोमणे मारू नये म्हणून वाटत असेल ना तर सुधराव नवऱ्याने, जमायचं आहे का तुम्हाला हे सगळं. जीवा म्हणतो, अगं सुधरायसाठी माणूस बिघडावा लागतो, मी बिघडलेला नाहीच आहे. नंदिनी म्हणते, वा 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 काय गोड गैरसमज असतात ना लोकांचे स्वतःबद्दल. आता लगेच नंदिनी असं बोलल्यावर जीवा म्हणतो, मारला बाईने टोमणा मारला. नंदिनी म्हणते, ओ मला काही हौस नाही आहे टोमणे मारायची आणि असं तुम्हाला सहन करायची. जीवा म्हणतो, ए तू अशी माझ्या मागे बडबड बडबड करायपेक्षा ना रोज देवाचे आभार मानत जा, रोज जरा देवाचे पाय धू, पाणी पी. अगं नशिबाने तुला माझ्यासारखा नवरा मिळालाय. नंदिनी म्हणते, हे मी नाही हे तुम्ही करा. अहो नशिबाने तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी बायको मिळाली आहे, नाहीतर हल्ली कपल्स घटस्फोट घेऊन मोकळे होतात. आता यांच्या प्रेमळ भांडणाचं रूपांतर अचानक डंगचिक डंगचिक करून सिरियसमध्ये झालंय. म्हणजे ते आपलं नेहमीचं डंगचिक डंगचिकवालं म्युझिक लागलं. लगेच जीवा म्हणतो सॉरी, मग नंदिनी पण म्हणते सॉरी आणि मग जीवा म्हणतो सॉरी फ्लोमध्ये मी तुला जरा दुखवून बसलो. मग नंदिनी जरा शांत बसते आणि म्हणते, नाही ठीक आहे, आय एम ऑल्सो सॉरी, मी पण जरा भावनेच्या भरामध्ये तुम्हाला नवरा म्हणून गेले. जीवा म्हणतो, जाऊ दे ग इट्स ओके. नंदिनी म्हणते, नाही नाही नॉट ओके. असंच जर आपण नवरा बायको म्हणून भांडत राहिलो तर आपण नवरा बायको आहोत असंच वाटेल ना आपल्याला. आणि हो हे बघा, जीवा म्हणते, काय बघा. नंदिनी म्हणते, मग मला 6 महिन्यानंतर वेगळं होणं कठीण होईल ना. मग झालं बाबा पुन्हा लग्नानंतर चालू यांचं केव्हा लावतात हे म्युझिक. आता लगेच नंदिनी विचार करते थोडा आणि म्हणते, हे बघा मला आता तुमच्यासोबत भांडायचं पण नाही आहे, तुमचा आधार पण नको आहे मला, तुमचं भांडण पण नको आहे मला. मग चालू झालं लग्नानंतर. अरे देवा प्रेक्षकांनो काय म्हणावं आता, वैतागून मला सांगावं असं वाटतं यांना, प्लीज घ्या एकदाचा डिवोर्स, वा मोकळे, काहीतरी दाखवा आम्हाला डोळ्यांना चांगलं दिसेल असं. पण असो, आता काहीतरी एक सुखाचा वारा म्हणून एक छान गोड गाणं तुम्हाला आज त्यांनी दाखवलंय. काय ते एवढंच बघायसारखं आहे आज. आता ही काव्या आली आहे बरं का प्रेक्षकांनो, काव्या पुन्हा मालिकेमध्ये आज आली आहे आणि आता ती तिथे झोपलेली असते.
पार्थला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अरे च्या, काव्या खरंच आली आहे. माझं पण असंच झालं बरं का थोडंसं पार्थसारखं, म्हणजे अरे च्या खरंच काव्या आज आली असंच वाटलं मला पण. पार्थ आता तिच्याकडे बघतो आणि इतका गुंगून जातो की त्याला स्वप्न पडतं. काव्या आणि तो दोघेही छान रोमॅन्स करतात. इथे ना एक सुमधुर गाणं त्यांनी आपल्याला ऐकवलंय, ते नाही का, त्यात वाटेवरी मोगरा, ते खूपच मस्त वाटतं सुरुवातीपासून ऐकायला, सोहळे असे वगैरे वगैरे. आणि आता हे गाणं सुरू असताना काव्याला तो असे छान गुलाबाचे फूल देतोय, काव्या अशी लाडीकपणे त्याच्या जवळ येते, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, असं छान गोडी गुलाबीत त्यांनी त्यांचा तो सीन रंगवलाय. काव्या आता अशी त्याच्या जवळ जाते, मग तो तिच्या जवळ जातो, मग ती लांब पळते, असं छान काहीतरी त्यांनी रुसवे फुगवे असे या गाण्यातून दाखवलेत या दोघांचे. आणि बघा आता पार्थ तिला गुलाबाचं फूल देतो. आता जवळपास त्यांनी गाण्याचे 2 ध्रुवपद तुम्हाला ऐकवलेत, त्यामुळे गाणं जरा लांबलंय. काही म्हणा प्रेक्षकांनो, मालिकेचा जरी ट्रॅक सध्या बोरिंग चालू असला ना, तरी मालिकेमध्ये गाणे चांगले वाजवतात ते, त्यामुळे मालिका बघावीशी वाटते नाही का. तसंच काहीसं आज तुम्हाला वाटणार आहे. आता बघा काव्या आणि पार्थचं हे गाणं ऐकावंसंच वाटतंय मला तर. आणि तुमचंही असंच होतं का हो प्रेक्षकांनो? म्हणजे बघा आपण एखाद्या सिरियलमध्ये एखादं गाणं ऐकलं की दिवसभर तेच गाणं आपल्या ओठांवरती राहतं नाही का. म्हणजे माझं तर असं बऱ्याच वेळेला होतं बरं का. आता आज 100% हे गाणं माझ्या तोंडातच बसलेलं असणार आहे. असो, आता बघा पार्थ असं छान काव्याला फूल वगैरे देतोय आणि जवळपास 10 मिनिटं त्यांनी हे गाणं ऐकवलंय, त्यामुळे मी जराशी बडबड केली तुमच्यासोबत. तर बघा आता या दोघांमधला अशा छान रुसवा फुगवा, फुल लावणे डोक्याला, लाजणं तिचं काव्याचं, याचं असं छान मनवणं, हे खूप गोड वाटलं. हे सगळं ओरिजिनली यांनी केलं तर यांच्याही डोक्याचा ताप कमी होईल आणि आमच्या पण नाही, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या डोक्यांचाही ताप कमीच होईल. ते मिथून काका म्हणतात तसं, एवढा तुमचा जीव तुटत होता तर कशाला घटस्फोट देता एकमेकांना. खरंय ना प्रेक्षकांनो, उगाच जाती करायचं, म्हणजे नेमकं यांना पाहिजे काय ते समजूनही लागलं, आपल्याला पण नाही यांना पण नाही. आता लगेच पार्थ तिला नाईट क्रीम लावायला जातो बरं का आणि ती काव्या वसकते ना याच्या अंगावर, म्हणजे इतक्या वेळ तिचं स्वप्न बघत होता, एवढ्या जोरात वसकते ती की मी पण घाबरले ऐकून. फार दचकतो आता, सॉरी मला जरा हसू आलं या प्रसंगावर, कारण तो दचकला खूप छान बरं का. काव्या म्हणते काय चाललंय तुमचं देशमुख, काय करत होतात देशमुख, काय चाललंय तुमचं. आता तो पार्थ म्हणतो अहो एवढ्या जोरात काय वसकता, मी घाबरलो ना. आता ती काव्या म्हणते अहो तुम्हाला काय होतंय पार्थ देशमुख. मग लगेच पार्थ म्हणतो तुम्ही खरंच आलात का काव्या. काव्या म्हणते हो आले मी, मग अशी झाले 15 मिनिटं झाले मला येऊन. तो पार्थ म्हणतो आलात तुम्ही 15 मिनिटं पूर्वी आणि झोपलात सुद्धा. आता त्याला विचारायला वाटतं आपलं स्वप्न आहे ना. पार्थ असं बोलल्यानंतर काव्या म्हणते हो लागली मला झोप, अहो रात्रभर अभ्यास करत होती मी अनिशाच्या घरी, आल्यावर म्हणलं थोड्या वेळ डोकं टेकून झोपावं तर आले माझी झोप मोडायला. आता पार्थ म्हणतो सॉरी मला वाटलं. आता काव्या म्हणते काय वाटलं तुम्हाला. पार्थ म्हणतो काही नाही ते. आता काव्या जरा विचार करते आणि म्हणते 1 मिनिट, काय हो थोड्या वेळ मी घरात नव्हते तर तुम्हाला माझे भासबीस व्हायला लागले का काय. आणि काल त्यांनी मालिकेत ते गाणं ऐकलं होतं बरं का, नसतेस घरी तू जेव्हा, ते गाणं मी ऐकलं आणि क्षणभर मला असं विचार आला की यांची एवढी बॉन्डिंग आहे का एकमेकांमध्ये. नाही म्हणजे ते जे गाणं आहे ना ते खूप, कारण ते जे गाणं आहे ना प्रेक्षकांनो ते अतिशय आर्त भावनेने लिहिलेलं आहे आणि तशी या दोघांची बॉन्डिंग आपल्याला अजून तरी काही जाणवली नाही म्हणून म्हटलं. तर आता काव्या पार्थला म्हणत असते काय हो माझे भास होत आहेत का तुम्हाला. आता पार्थ लगेच बॅक टू सिरियस झालाय बरं का. तो म्हणतो नाही तसं काही नाहीये, मी कशाला सिरियस होऊ. मग लगेच काव्या म्हणते मग मी नसण्याने तुम्हाला काही फरक नाही पडला का. अरे दोन्हीकडून टॉर्चर आहे बिचारायला. तो पार्थ म्हणतो म्हणजे मग फरक पडायला पाहिजे होता का. मग काव्या म्हणते नाही म्हणजे असं नव्हतं म्हणायचं मला म्हणायचं होतं तुमचा चक्क एक फोन पण नाही, एक मेसेज पण नाही. मग पार्थ म्हणतो अच्छा मग तुम्ही माझ्या फोनची आणि मेसेजची वाट बघत होतात का. काव्या म्हणते नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. पार्थ म्हणतो मग कसं म्हणायचं होतं तुम्हाला. मग काव्या जरा गडबडते आणि म्हणते अहो तसं नव्हतं म्हणायचं देशमुख मला. ते काय झालं, मला ना तुमच्या अशा केओसची सवय लागली आहे, म्हणजे पार्थ जे धुडगूस घालतो त्याची हिला सवय लागली आहे. पार्थ म्हणतो अच्छा सवय. अहो काव्या सवय वगैरे नका लावून घेऊ, सवयीचं व्यसन होतं आणि मग 6 महिन्यानंतर त्रास होईल तुम्हाला. आपला जेव्हा घटस्फोट होईल तेव्हा तुम्हाला माझी आणि मला तुमची सवय होता कामा नये. 6 महिन्यानंतर अवघड जाईल काव्या. आता ह्या पार्थने तिला रियालिटीची जाणीव करून दिली. मग लगेच आता काव्या सिरियस होते आणि म्हणते हे बघा घटस्फोट ही काही विसरण्यासारखी गोष्ट नाहीये, पण अभ्यासाच्या नादात पडला थोडा विसर मला.
पार्थ तिला विचारतो, विसरलात का आपला घटस्फोट होणार आहे? आणि म्हणून ती पार्थला असं उत्तर देते. मग पार्थ म्हणतो, घरच्यांना सांगून टाकूयात का आता तुम्ही आलाच आहात तर, म्हणजे आपला घटस्फोट होणार आहे ते. आता काव्याला पुन्हा टेन्शन आलंय, कसं करायचं बाबा, सांगायचं का नाही सांगायचं. आता पार्थने पुन्हा काहीतरी वेगळंच बोललंय बरं का. तो म्हणतो सांगून टाकू घरच्यांना आपण, पुन्हा म्हणतो तो हे वाक्य आणि म्हणतो त्यानंतर तुम्हाला तुमची बॅग पण भरावी लागेल ना. आता हे वाक्य मध्येच कुठून आलं, जरा कन्फ्यूज झाले मी. आणि लगेच चालू झालं पुन्हा लग्नानंतर ढंचिक ढंचिक. अरे देवा, एवढा आवाज बारीक करावा लागतो मला हे म्युझिक आलं की. तर असो, आता बघा नंदिनी आणि जीवाचं भांडण मला फार आवडतंय म्हणजे नंदिनी एवढी टॉर्चर करते ना भारी, त्याला मला फार आवडतं. म्हणजे एक रिअल नवरा बायको भांडतात ना, अगदी तसंच भांडतात बघा हे दोघे जण. आता पहा, तो जीवा आला आंघोळ करून. आता नंदिनी त्या जीवाचं डोकं खात म्हणते, किती वेळ लावला तुम्ही, एवढा वेळ लागतो का फ्रेश व्हायला? आता तो जीवा म्हणतो, अगं मला फ्रेश व्हायला एवढाच वेळ लागतो, एवढ्या दिवसात तुझ्या लक्षात नाही आलं का? आता नंदिनी म्हणते, अहो पण ज्या दिवशी घाई असली त्या दिवशी पटापटा आटपायचं ना. जीवा म्हणतो, अगं पण पटापटा आटपून कुठे जायचं आहे आपल्याला? नंदिनी म्हणते, असं काय करता हो, एवढं सांगून पण विसरले का तुम्ही? आज ठरलंय ना आपलं आईबाबांना जाऊन सांगायचं घटस्फोटाबद्दल. लगेच जीवाला आठवतं आणि म्हणतो, अरे हां, आय एम सो सॉरी, माझ्या नाही लक्षात आलं ते. मग नंदिनी म्हणते, अहो हे बघा, आपल्याला 2-4 दिवस झाले डिवोर्स फाईल करून. आपल्याला पहिल्या दिवशी आईबाबांना नाही सांगता आलं, बाबा उशिरा आले म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी पिहूला फिट आले म्हणून नाही सांगता आलं. आणि तिसऱ्या दिवशी शाहूवाडीची केस ती जिंकली आपण म्हणून तेही त्या दिवशी पण राहिलं सांगायचं. आता नको उशीर, आपण सांगूनच टाकू आता त्यांना. मग लगेच जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तू इतकी काय डेस्परेट झाली आहे आईबाबांना सांगण्यासाठी? आता नंदिनी चिडते त्याच्या या वाक्यावर. म्हणून मगाशी म्हटलं मला या दोघांची भांडणं फार आवडतात. नंदिनी म्हणते, काय ही काय डेस्परेट होण्यासारखी गोष्ट आहे का, धावत जाऊन सांगण्यासारखी? अहो रिझल्ट येऊन 2 दिवस झालेत आणि मौशीखाली असं प्रगती पुस्तक लपून ठेवणारी मुलगी आहे का मी? नंदिनी कुठलं उदाहरण कुठं लावेल याचा काही भरोसा नाही आहे. पुढे म्हणते कशी की आजपर्यंत मी जे काही केलं ना त्यात कधीच मला फेल होण्याचा अनुभव नाही आहे. आता जीवा म्हणतो, हो बरोबर आहे ना, मी तर आतापर्यंत सगळ्याच गोष्टीत फेल होत आलो ना. पुन्हा नंदिनी म्हणते, असं म्हणायचं होतं का मला? तुम्ही पण ना जीवा, तुम्ही ना असं मला डेस्परेट झाले म्हणता म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं. जीवा म्हणतो, अगं हो, मी तेच म्हणतोय नंदिनी, तुझा हा बोलण्याचा जो ओघ आहे ना तो बाबांना सांगेपर्यंत टिकला म्हणजे झालं. बरं ठीक आहे, चल तू बाबांना सांग, मी आईला सांगतो. आता लगेच नंदिनी म्हणते, नाही नको. मग लगेच जीवा म्हणतो, आता नको का बरं, हेच ठरलं ना आपल्यात. मग लगेच नंदिनी म्हणते, एक काम करा ना, अहो तुम्ही आईशी बोला ना, म्हणजे त्या पॅनिक झाल्या घटस्फोटबद्दल ऐकून, तर मी कसं हँडल करू त्यांना? जीवा म्हणतो, काय अगं पॅनिक, अरे देवा, अगं ती माझी आई आहे, तिला कसं हँडल करायचं याचा अनुभव आहे चांगला मला. नंदिनी म्हणते, हो का, मग याआधी तुमच्या आईला घटस्फोटासाठी कन्व्हिन्स करायचा पण अनुभव आहे का तुमचा? खुसखुशीत भांडतात ना प्रेक्षकांना हे. मग जीवा चुप्प बसून जातो. नंदिनी म्हणते, अहो मला कळत नाहीये तुमचं, अहो तुम्हाला समजत नाहीये का, आपण घटस्फोटाबद्दल त्यांना सांगायला गेलो तर ते डिस्टर्ब नाही का होणार, मग त्यांना तुम्ही कसं सांगणार, कसं समजवणार? आता जीवा म्हणतो, अगं हो, मग मी तेच सांगतोय ना, जर आई तुझ्यावर चिडली तर मग तू काय करशील? मग नंदिनी म्हणते, अरे हां, हो, हे होऊ शकतं आणि त्या चिडू शकतात. त्या चिडल्या ना बाबा, मग त्यांना शांत करणं कठीण आहे बाबा. नाही जाऊ द्या, जे ठरलंय ना तेच करू. एक काम करा, तुम्हीच आईंशी बोला, मी बाबांशी बोलते. आता जीवा तिचा हात धरतो आणि म्हणतो, नंदिनी प्लीज तू जरा शांत होशील का? तू शांत हो, मला माहिती आहे तू खूप टेन्शन घेतेस. बरं ठीक आहे, आपलं सांगायचं ठरलंय ना, आता नको टेन्शन घेऊस तू. चल रिलॅक्स हो बरं. आता फायनली चालू झालं पुन्हा लग्नानंतर आणि आता निघाला जीवा सांगायला. बरं का, निघालेत आता हे सांगायला आईवडिलांना की आम्ही घटस्फोट घेतोय. पण आता इकडे काहीतरी वेगळाच तमाशा आहे बरं का. आता इथे जराशी गुगली आहे बरं का प्रेक्षकांनो, जशी TTM मध्ये अर्जुनने गुगली टाकली ना तशीच आता या मानिनी ताई ऑलरेडी चिडलेल्या असतात बरं का घटस्फोटामुळे. म्हणजे एकीकडे नंदिनी जीवा निघालेत घटस्फोटाबद्दल सांगायला आणि तिकडे ऑलरेडी मानिनी ताई ओरडतात, काय घटस्फोट, या पोरांना लग्न म्हणजे काय खेळ वाटला का? आता त्या आधीच त्रागा करून घेत असतात बरं का, रडत पडत असतात, काय लावलंय पोरांनी, काय चाललंय हे सगळं. आता काव्या पाठ सगळेच तिथे जमा झालेत पोरं यांचे आणि मग या मोठ्याने ओरडतात मानिनी ताई खूप त्रागा करत असतात आणि म्हणत असतात, आपल्याला वाटत होतं पोरं फार समजूतदार आहे पण नाही, सगळं धुळीला मिळवलंय यांनी, सगळं धुळीला मिळवलंय. आत्ता कुठे लग्न झालं होतं लगेच डिवॉर्स,
आता मला असं वाटतंय प्रेक्षकांना काहीतरी वेगळं प्रकरण आहे, पण आता हे 4 जण ते स्वतःवर घेतात. म्हणजे मानिनीताई वेगळ्याच कारणामुळे रडत आहे, म्हणजे यांच्या दुसऱ्या कुठल्या नातलगांचा घटस्फोट झाला असेल, पण मानिनीताई त्याचा त्रास करून घेत आहे असं ते दाखवत असतील. हे त्यांनी आज मालिकेत दाखवलं नाहीये, पण मला असं वाटतंय. मानिनीताई म्हणत असतात, अहो त्रास तर होतोच ना. ते विक्रम म्हणत असतात की अगो किती त्रास करून घेतेस तू स्वतःला मानिनी. लगेच या मानिनीताई म्हणतात, एवढे अविचारी झालेत पोरं, घरातल्या वडीलधाऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही. अहो वडीलधाऱ्यांचा विचार नाही, काही नाही, स्वतःचाच विचार कसे काय करू शकतात ही पोरं. आता एवढ्या पॅनिक होतात त्या, एवढ्या संतापतात आणि आता त्या संतापल्यामुळे त्यांना टेन्शन आलंय. आता त्या एकदम खाली बसतात. मग विक्रम म्हणतात, अगो मानिनी, अगो किती टेन्शन घेतलेस तू. मग लगेच मानिनीताई म्हणतात, टेन्शन नाही येणार का मला. अहो पोरं वेगळी होत आहेत, मग आपल्यालाच टेन्शन येणार ना. हो पोरं अशी वेगळी होणार म्हणजे सगळं कुटुंबच वेगळं होणार ना. हो अशी कशी पोरं आहेत. अहो स्वतःचाच विचार करतात, स्वतःच्या आई वडिलांचा, कुटुंबाचा काहीच विचार नाही का हो पोरांच्या मनामध्ये. असं म्हणून त्या रडत असतात. आता नंदिनी, काव्या दोघींनाही मनातून धस्स झालंय. मानिनीताई म्हणतात, हे बघा मान्य आहे मला, नसेल पटत, नवरा बायकोंची पण भांडणं होतात. अहो आपली होतातच ना. अशा एवढ्या तेवढ्या कारणावरून भांडणं करून कोणी घटस्फोट घेतं का. अहो एखाद्याने भांडलं तर दुसऱ्याने सावरून घ्यावं ना. पण असं कुठे असतं का हो. असं कोणी घटस्फोट घेतं का हो डायरेक्ट. नाही हो नाही. असं एकत्र कुटुंब म्हटल्यावर सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं ना. पण आजकाल कोणालाच काहीच ॲडजस्ट करायचं नसतं. आता हे सगळं त्या खूप रडून पडून बोलतात बरं का बिचाऱ्या. आणि हे सगळं नंदिनी आणि काव्याला, जीवाला, पार्थला सगळ्यांच्या मनाला खूप लागतंय. त्यांना असं वाटतंय की मानिनीताई त्यांच्याबद्दलच बोलतायत. नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही शांत व्हा ना. जीवा म्हणतो, अगं आई हो तू शांत हो ना, अगं तुझी अवस्था बघवत नाही आहे आम्हाला. आता पार्थ म्हणतो, आई अगं असं काय करतेस, अगं तू रडतेस, आम्हाला नाही गं आवडत असं तू रडलेली, आम्हाला त्रास होतोय तुझ्या रडल्यामुळे. आता लगेच काव्या म्हणते, हे बघा काकू तुम्ही रडू नका, हे बघा शांत व्हा. पण घटस्फोट असा लगेच होत नसतो. या घटस्फोट होण्याच्या मागे बरीच कारणं असतात. मग नंदिनी म्हणते, ज्याची त्यालाच कळतात ही कारणं. आता लगेच पुन्हा लग्नानंतर म्युझिक चालू केलं त्यांनी. जीवा म्हणतो, आई अगं तुला कोणी सांगितलं हे घटस्फोटाचं. आणि प्रेक्षकांनो इथे जरा सस्पेन्स ताणलाय त्यांनी आणि एपिसोड संपवलाय. आता माझा जो अंदाज आहे तो खरा आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा. मला असं वाटते मानिनीताई कुठल्या तरी तिसऱ्याच नातलगाचं टेन्शन घेत आहे. पण या जीवाला, पार्थला, नंदिनीला आणि काव्याला असं वाटते की मानिनीताईंना आपल्या घटस्फोटाबद्दल कळलंय. बट आय डोंट थिंक सो की यांच्या घटस्फोटाबद्दल सध्या कळलं असेल. तो बॉम्ब जो पडेल ना तो फार मोक्याच्या क्षणात पडणार आहे प्रेक्षकांनो. बघा आता पुढे काय काय होतंय. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो पुढचा प्रोमो तर ऐकून जा. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय मानिनीताई खूपच इमोशनल झालेल्या असतात. त्यामुळे असं कसं 6 महिन्यात कोणी कोणाला सोडू शकतं. नवरा बायकोला एकमेकांना कसे काय सोडतील. आणि या काव्याला आणि नंदिनीला त्या जवळ घेतात आणि म्हणतात, पोरीनं तुमच्या नवऱ्याचं सोडा पण मला सोडून जाऊ नका कधी. आणि त्यांच्या दोन्ही सुनांना त्या जवळ घेतात. असं काहीतरी पुढचा प्रोमो आहे. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. माझा अंदाज बरोबर वाटल्यास प्लीज मला नक्की कमेंट करून कळवा आणि उद्याच्या भागाची वाट बघूयात. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.